हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज मी 5:30 वाजता उठले होते आणि मग उठून पहिले ब्रश वगैरे केलं आणि बेड वगैरे आवरला. ते आवरून झाल्यावर मी पटकन पीठ चुरून ठेवलं आणि एकीकडे वरण भाताचं कुकर लावलं. खिडकी उघडली. एवढं छान वातावरण होतं ना सकाळी सकाळी आणि थोडा थोडा अंधारच होता. आणि मला सवयच आहे की रोज म्हणजे ब्रश केलं की 1 ग्लास पाणी प्यायची आणि मग थंडी वाजत होती. मग माझ्यासाठी दूध केलं थोडंसं आणि दूध पिलं मस्त बसून. आणि मग नंतर दूध वगैरे पिऊन घेतलं आणि थोडंसं बाहेर गेले गॅलरीमध्ये. एवढं छान वातावरण होतं. थोडा थोडा पाऊस पण येत होता. थोडा वेळ उभी राहिले आणि मस्त सकाळी सकाळी पक्ष्यांचे एवढे छान आवाज येतात ना. मग घरात आले आणि बाकीचा राहिलेला सगळं स्वयंपाक करून घेतला आणि शूटचं मी व्हिडिओ चालू केला आणि ते चालूच नाही झाला व्हिडिओ. मग म्हटलं जाऊ द्या आणि मग सगळं झाडून वगैरे काढलं. गॅलरी वगैरे सगळी रोज जरी झाडलं ना तरी एवढी धूळ येते काय माहिती कुठून. आणि मग नंतर आंघोळ वगैरे केली, किचनवर टावरला भांडी घासली आणि मग 8:14 मिनिटं झाली आणि माझे सगळे कामं आवरले होते. इकडे भात केला, वरण केलं, शेंगदाण्याची थोडीशी चटणी बनवली, चपात्या बनवल्या. माझं सुरू आहे स्वामी महाराजांचा अध्याय वाचणं. तर मग मी रोज एक अध्याय वाचते कारण की एवढा जास्त वेळ नाही भेटत. त्यामुळे एक अध्याय मी असं 21 दिवसामध्ये पूर्ण पारायण कंप्लीट करते. आणि खरंच घरात एवढं छान वाटतं ना देवपूजा वगैरे केल्यावर. मग माझी पूजा वगैरे करून घेतली आणि मग जॉबला जायचं होतं. त्यासाठी मी टिफिन भरून घेतला, थोडासा भात घेतला आणि मग शेंगदाण्याची चटणी अशी चपातीवर टाकायची आणि त्याच्यावर तेल टाकायचं आणि डब्यात ठेवायची. एवढी छान लागते ना नंतर. असं चपाती कोणी कोणी खाल्ली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मला पण खूप आवडते आणि ह्यांना पण खूप आवडते. हे घरी जरी असले ना तरी म्हणतात माझ्यासाठी तशी चपाती करून ठेव चटणी आणि तेल टाकून. त्यांना पण खूप जास्त आवडते. मग मी माझा टिफिन वगैरे भरून घेतला आणि बघा सकाळी सकाळी माझी अशीच रोज एवढी धावपळ असते ना. घर, जॉब, सगळं देवपूजा वगैरे करायची. मग पटापट आवरते सगळं आणि मग डब्बा वगैरे भरला आणि निघाले मी जॉबसाठी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.